तुला काय वाटलं घरापाशी का दादा आहे का मी? अबे कुठे येतो? चाललं का ढेबऱ्या? चाल म्हणलं ये रे पोंग्या. बाबू उलीचा जीव नाही तुझ्या बा एका कानपट्टीचा नाही का तू डुमऱ्या? सरकार आहे ना, माणूसच राह ना. तुला तिथं वावरात ये म्हणलं ना, वावरात येणं देऊ. इथं काय बकबक करून राहिला रे डुमरे? तुला सांगून राहिलो बा आवाज कमी कर जरा. हा नड्ड्यातच जोर आहे तुझ्या, माहित आहे ना मला. जोर का दिलेला का 32 मांडले का होबाळातले शिल्लक बोल नको तू. कॉलर सोड तू, कॉलर सोड म्हणलं काय? माया वाई येऊ नको बरं. माया नादीशी यायचं नाही. मोठमोठे थंड करायला म्हणलं, मारती धुटके म्हणलं समजलं का? काय करू राहिला तू? काय आपट्टा का? अबे लगा इथं नको घेऊ. मैदान सडक आहे ना, हे डोकं फुटन ना माया. सोड तू सोड. घे म्हणलं. हो फेकलं वर काय करता ये म्हणलं इथंच ये. काय मैदानात जा लागते रे. इथं काय करून आला दादागिऱ्या? सिमिटाच्या रोडवर पडलं म्हणजे डोकं नाही फुटणार का? चाल ना मैदानात, चाल ना. ये हो तिकडे. कुठे येतो का? चाल पहिले वावरातलं पाहून घेऊ. अबे एकटा काय येऊन राहिला तू? चाल ये ना म्हणलं 10 जण घेऊन ये तुझे सगळं. कुठं या आता सांग मले. ते झुमऱ्या, ते लाईने पाटील, अजून कोण आहे ते भाण्या गिन्या? मला म्हणलं सगळेचे सगळे एकटाच पाठ पाहतो का तुमची? पाहू ना, थांब ना आता. ये ना वावरात ये ना तू. तिथं होते पहिले, मग सांगतो तुला. थांबतो, येऊ दे मला आत्ता घरून. आलोच मी, थांब. नाही थांब तू जरासा. हे प्रकरण निपटू दे. तुला असा बुक्का मार देतो ना मी. तू एकटा सापडतो माया फक्त. आलो मी आता. हो थांब तू जरासा. ये गेलं वाटतं नाही का? अरे बाप आला का? वरच फेकलं उचलून ये ना. बरं झालं, मला मजाकची झाली मला आला आता. पाहता तुम्ही सगळ्यांना पाहिलं ना आता, सगळ्या वावरात नाही तिकून एक रस्ता पडला, इकून चालत गेला. म्हणजे मुद्दामून चालत गेलेला माणूस आहे. पाहता तुम्ही आता याच्यावर काय बोला आता सांगा आपण. आलं ना, लक्षात आलं ना, सगळं पाहिलं ना आता मी. ते मी काय म्हणतो, आता बी काही टाइम गेलेला नाही. मारुतरावजी, तर आता तुम्ही सांगा, तुम्ही रात्री आले होते असं आता हे काशीनाथ भाऊ म्हणून राहिले, पण तुम्ही इकडे आलते बुवा का नाही आलते हे तर काही आम्हाला कल्पना नाही, माहिती नाही. ते आता पुराव्यानुसारच सिद्ध होईल, याच्याशिवाय तर काही होऊ शकत नाही. आता जर असं नाही खरं तुम्ही आले असेल तर आताही तुम्ही सांगू शकता की बा नाही झाली, चुकी झाली माझ्यानं, काही विषय नाही, मोडमाळ करून टाकू. बाकी दुसरा प्रश्न राहिला तुमच्या सासरेबाजा बदनामीचा. जे काही सांगितलं लक्ष्मणराव म्हणते की बाबा म्या सांगितलं खरी गोष्ट आहे, मी काय असं म्हणत नाही की नाही म्हणलं म्हणून. पण जे खरं बा मला घडलं ते म्या सांगितलं बा. बा तेच म्हणलं मी तुम्हाला सांगितलं ना, खरं बा शांतराभाऊच्या घरी मी म्हणलं होतं की बा अशी आमची पैदा झाली होती, टमाटे सापडले नाही. मग आता जे खरं घडलं ते सांगितलं बा. आता मग आता त्याचं एखादी दोन कोण केले असेल तर त्याला मला काय माहित. एवढं मी म्हणलं, मी खरं सांगून राहिलो. बरोबर आहे ना, जे खरी घटना घडली ती मी ते स्टोरी सांगितली, ते यायला ऐकली, इकडे मग सगळा प्रसार झाला, मग सगळ्या गावात ते पोहोचलं. जाऊ द्या ना, जे झालं, पण जेवण झालं सगळ्याचे निपटलं. फक्त आता वाराचा प्रश्न राहिला. तुमचं काही मारुतराव म्हणणं आहे काय जे आताही तुम्ही कबूल करू शकता. तुम्ही तर असे बोलून राहिले तसं का मी गुन्हेगार? अरे मी काय याच्या वावरात आलो? मा वावराची रखवाली करू काय? लोकांच्या करू? माझ्या तर धुतल्या नाही चाललं, लोकांचं काय धुत बसू मी? मग आम्ही आलो, लाईने पाटील होते, आम्ही 4 जण आलो, वावरात चक्कर मारली, घरी गेलो. मग याच्या वावरात आम्हाला काही संबंधच नाही. झालं ना, मग हेच आहे तुमचं. तर लक्षात राहा, तुम्ही पुराव्यासहित सादर करा. कोणाला काही कसं रात्री कोण आलं बा काय आलं भेटी गोटी घ्या, त्याचा तुम्ही सुगावा लावा. पुराव्यासहित तुम्ही मला 4-5 वाजता भेटा. सगळे जण या. आता तुम्ही आपण मिटिंग घेऊ तंटामुक्तीची आणि त्याच्यातून मार्ग काढू. काय झालं आणि काय नाही. चालतं, मी आता शोध घेतो ना. कसं काय, आता मी पत्ताला झाबरायला फोन लावतो, मी डिटेक्टिव्ह ठेवतो याच्यावर. मग आज दिवसभरातून पत्ता लावा म्हणतो मी. मग सापडणं त्याला कोण आहे तर मग कसं काय सापडत नाही? ते डिटेक्टिव्ह भला काही भला त्याचं नाही म्हणणं, पण पुरावा सादर करा की बा मी प्रत्यक्ष पाहिलं बा, असं कोणाचंही नाव घेऊन चालणार नाही. चला या आता तुम्ही येऊन जा. ओके. गेले का ते लोक तिकडे लक्ष घ्यायचे नाही का? जाऊ दे काही करणं लागत नाही. काय होणार आहे, काय होती काय आपण काय आपल्याला पाहिलं का कोण? काय आपण काय दिसतो थोडी काही? पण मारतील का तुला? म्हणून राहते आम्ही की तू असं करू नको. वावरातून 2-4 चक्रा मारल्या तर ओल्या वावरातून, आणि ते सगळे आता ते दिसून पडले. आणि आता जर चेकिंग झाली तर नसतं आलं का नाही काम. आता घरावर कुठे तुया माया कशी काय सगळ्याच्या तुमचे बी तुम्ही नव्हते का संघ? तुम्ही होते ना मा संघ. म्हणलं आता बदलू नका तुम्ही. आता तुम्हाला मा संघच राहा लागणार आहे, नाही तर मी सगळ्याचं नाव घालणार आहो. सांगू राहिलं तुम्हाला. तुम्ही बी होते काय? मी काही एकटाच नव्हतो. अरे हो पण तू फिरला वावरातून, आम्ही थोडी फिरलो काही. आम्ही तर धुऱ्यावर उभं होतो. आम्ही तुला म्हणू मी राहू दे बा, काही अशी कुचितपणा करू नको. कुचिनपणा करू नको म्हणजे आता त्याला आता तू त्यानं माया इतकं केल्यावर मी करणार नाही का? तेवढं तर करायला लागत होतं ना. मग आता किती आली? आपण किती आली म्हणतो? आता ते तुला 100% पकडते ना, कारण की आता ते काय होते काय नाही ते झाबरून फोन लावते ना. लावू दे मी लावतो ना झाबरूला फोन. येऊ नको म्हणतो. कसं आहे ते आपल्या पुढे जाते का ते? तिंगा आलं वाटते ते आलं इकडे पाथऱ्या वाहनाचं. यानंच तर केला सरा धिंगाणा. हे काशिया यानं सांगितलं ना आपण रातच्या आलं म्हणून. काशीनाथ भाऊ इकडे जराशे इकडे. अरे काय का मारती चालला गेला तू? मी थांबलो वाट पाहत. तू कुठे गेला पाहत. आले का? असं तिकडे होत्या वाटते उभे नाही हो, तिकडे वाढता इकडे आणले असं. म्हणलं राजा तुम्हाला काही गरज होती का सांगायची आम्ही रातच्यानं आलतो म्हणून? तुमच्या ज्यांना सगळं पुढचं सुरू झालं नाही. इथं दाखवायला आणलंही नसतं त्यांना. आम्ही नव्हतं म्हणत होतो, आम्ही आलोच नाही. तुम्ही त्याला सांगून आधीच
बा मला खुद विचारे ना, मी काय बोलणार ना, मला म्हणलं बा असं म्हणलं मी, फक्त तुम्ही गेले का नाही हे थोडी सांगितलं मी. जातो बा आम्ही, चालतं का एवढं म्हणलं मी, बाकी पुढचं गेले तुम्ही काय म्हणलं गेले म्हणून. पण आपण ते गेले म्हणल्यावर मग ते आता झालंच ना बे, मग आलं लक्षात यायच्या. मग आता मग काय झालं तिकडे, काय चालू होते गोष्टी द्यायच्या, फोन गेला लावणं सुरू होते लक्ष म्हणजे. हो ना तेच तर मग वार्ता घेऊन आलो तुम्हाला सांगायले. मग फोन लावला बा ते झाबरू गुंडाले, म्हणे ये म्हणे लवकर, ते जरासं आपल्याला करायचं आहे म्हणे. झाबरू म्हणे मग येतो म्हणे बा, मी येतो म्हणे 1:30 वाजता. अभि येतो म्हणे नाही, असं बरोबर येऊ दे इथं आल्यावर सांगेन मी त्याला. फायदा नाही मारते सांगून, काहीच नाही ना बा, लक्षाने त्याला सांगितलं ना. मग कुत्रं घेऊन कुत्रं आणतो म्हणे ना ते, मग CIDचं कुत्रं घेऊन येतो म्हणे, कोण होय काय होय बिलकुल डिटेल पता लावतो म्हणे. वासा नसतं वैयक्तिक म्हणते ते कुत्रं, कोण होतं काय होतं तर. मग तुम्ही काय घेऊन राहिला, पण तुम्हाला कर नाही तर डर कायले. हो ना, ते आम्हाला काय आम्ही नाही, आम्हाला ते कुत्र काय काही वाघही आणला तर आम्ही नाही भीत. मग काही आण म्हणा, आम्हाला काय करायला लागते. वागणे कुत्रंच आणतो म्हणे बा, ते CID आहे म्हणजे त्याच्यापाशी, ते वैयक्तिक म्हणते बरोबर. काय आता ते म्हणे मी कॉन्टॅक्ट करतो म्हणे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन, ते घेऊन येतो म्हणे कुत्रं. 1:30 वाजे लोक येतो म्हणे बा. ते बबनराव आवाज देऊ राहिले, येतो म्हणलं मी. अरे बबनराव येऊ द्या म्हणलं, आपलं ते पाहा लागते पंपाचं. आलो आता मारते, आता कसं कुत्रं आणते म्हणजे तिथं, आता तर सगळे सापडणार आपण, कारण की आपल्या कपड्याचा वाज घेते म्हणते ते कुत्रं. आम्ही आता कुत्रे आणतो म्हणजे आता झाबरेला काही गरज होती कुत्रा आणायची, पण आता कसं टाइमपास करायला होतं, कसे पैसे काढला होतं लक्ष पच्चीन चाललं झाला होतं. बरं पाहू काढू, याच्यावर मार्ग काढू आपण, टेन्शन घेऊ नका तुम्ही. मी बोलतो त्या संग बरोबर काय ना. ओके चला घरी झाला, भ्याचं नाही बिलकुल, अजिबात भ्याचं नाही, फक्त फुटायचं नाही म्हणलं कोण. एवढं सांगून ठेवतो तुम्हाला, तुम्ही का फुटले झालं म्हणलं मग आपण अजिबात तोंडातून काढायचं नाही. मारत्याने बा असं केलं तसं केलं, नाही तर मी तुमचे नाव घालणार आहो. मग अजून चालूच आहे म्हणलं, चालू द्या आता भांडणं, कामधंदे द्या सोडून, बसा आपले भांडणं करत. आता लाडी पाटील आहे, तुम्ही आहे, आता काही तुम्हाला काही नियंत्रण नाही राहिलं. करा म्हणलं आता काय करायचं ते. आता काय मी का भांडण करू राहिलो, भारतीय सगळं केलं तुम्ही काय मी थोडी होते त्याच्यात. समजते ना आता काय होते तर, ते झाबरू येऊन राहिला म्हणते, कोण होय खरे चोर तर समजते रातच्या त्या वावरात हे करणारे दांगडवाले. म्हणून तर लट्टवली आमची. आता काय होते काय नाही आता, हो ना, आता काय आता कसं काय करा, आपण काय करा त्याच्यात, आपण थोडी हो काही. नाही असं तर आता सांगून दे तू, मी हे बाय निपटीन ते काहीतरी करू, नाही तर मग नंतर मला सांगायचं नाही काय नाही तर. तू त्या शांतारामच्या आणि त्या याच्या नांदी लागला बरं, लक्ष म्हणते तू सोपे नको समजू ते. मला तुला वाटत असेल इतका साधा सोपा नाही बरं. ते शांताराम मागं का लागला ना, तुला मला पैसा घाल करून ते घाल सोडून पैसे तुमच्यावर. भले माहिती आहे, पण आता कसं ते झालं आता काय करावं काय आता आपण बोलत नाही सगळं जास्त. बोलत नाही का? अरे म्हणलं तुला त्याची उपकार आहे का जराशी तरी, ती तोड घालते ना म्हणलं, निरा रस्त्यानं लोयत जाईन तू दारू पिऊ. तुला वटणीवर आणलं त्यानं, कोणा आणलं तुला चिकनी डोम घेऊन, त्यानंच आणलं ना, त्या याच्या इकडे लाईन पडल्या तिकडे कामाले, मग त्यानं आणलं, त्यानं तुला इथं सुधरवलं. दारू सुटली ती तोड झाली होती ना, हे पोरगी काऊन आली तर त्या शांताराम घनघणीतून आली. हो म्हणलं हे बा खरंच सांगतो तुम्हाला, त्यानं आपल्यासाठी जे केलं त्यांनी कोणच नाही केलं, तुम्ही म्हणलं त्याच्या विरोधात उभ्या. भले आता पच्चन उरा त्या गोष्टीचा, हे वार्त्या सगळं फालतू राहिलो मी. मग वार्त्या लेखाचं खुची नाही लेखाचं बरं, त्यानं खरं सांगा तुला वार्त्या होते रातच्यानं, वार्त्या काय म्हणे, चला म्हणे आपण जाऊ, गेलो चक्कर मारायला लेखाचं, वारात घुसलो मला धुऱ्या चाललं बा, नाही म्हणे जरा करायला लागते म्हणे, मजा येते म्हणे. मग म्हणजे हे मारते होय नाही असं सापडतेस ना मग आता ते होतं, पण आता तुम्ही आले का त्याच्यात मी रे बा तू काहीच करू नको, सरकार जाते देवदास जोड, नाही तर मग शांतारामच्या घरी जा म्हणा, माझी चुकी झाली, मी होतो मला संग, पण मी नव्हतो मला त्याच्यात. खरं बोलायचं, खोटं काहीच नाही सांगायचं. पाहतो मी आता कसं देवदास भोले म्हणून पाहतो आता, शांताराम भाऊ कसं हिंमत नाही होणार बोलायची. पाहतो आता ते देवदास भोले टच करतो भाडे म्हणे, मी येतो म्हणे फुटेल जरूर काय करायचं तर. बस काही भांडणात पडायचं नाही, जे खरं असते ते खरंच होतच ते. आज न उद्या बाहेर येणारच आहे ते, सटकन नाही त्या देवदासले मग काय करू म्हणा, ते सांगते सल्ला बरोबर. मारत्यान केला नको, मारत्याच्या ना सगळं आता हे उघडकीस येणार आहे. मग माय नाव खराब होऊन राहिलं. मग काय आता जर त्यानं कुत्रा आणलं आणि ते जर सापडलं की बा हे चौघ नव्हती, किती सगळ्याच्या समोर माया हे होणार आहे, पान उतारा किंवा वावरानं असे कामं केले पाहिजे नुकसानीची, म्हणजे नावाला बट्टा लागला का नाही माया. तेच म्हणतो तुम्हाला, तुम्ही संगत चांगली नाही ना तुम्हाला, मग बसले आपल्या कोणाच्या मागं. ते शांताराम भाऊ द्यानं तुमची सोयरीची त्या वक्ती कोण होते तेच तर होते तो, सोयरीची वक्ती कोणते काही अडचण नसल्या, ते तुमचे बाबा तिकडे वृद्धाश्रमात होते त्यावेळेस कोण आले ते, मग त्यानेच मला मदत केली होती. मग आता तुम्हाला काय सांगा. हो ना, माणूस चांगला आहे ते. कसं झालं आमचं ते गैरसमज झाला त्या याच्यानं, कंदील बुड्यान केला सरा घोर. मग काय तर त्या शिवलालचं ते प्रकरण काय तुम्ही सांगितलं नाही सगळं, पण त्या याच्यानं हे सगळं वाढत गेलं ना, आता हे सगळं अंगावर आलं. सगळं जाऊ द्या, तुम्ही फक्त शांताराम भोले भेटा, बाकी कोणाला भेटू नका, आणि खरं सांगून द्या असं आहे म्हणा, काय आहे तर काय नाही ते न्याय निवाडा करतील. झुमरे तेच म्हणून राहिलं, मला फोन आला त्याचा, म्हणजे मी चाललो म्हणते तिथंच भोजी इथं, पण मी जातो तिथंच. मग पाहतो काय तर, मग आता निपटून टाकायला पुढे ते मारते आणि ते पाच बसत नाही का, आपण काय बसत त्या भानगडीत. बस जे आहे ते खरं सांगून द्या, असं झालं बा, जाय तिकडे. येतो मी, पाहतो मग आता जरा देवदास भाऊची भेट घेतो, ते शांताराम भाऊची जरा भेट घेऊन जरा निपटनापट करतो मी. येतो मग. बाबा तुम्ही आले नाही तिथं भांडण पाहिले, तुम्ही कुठे होते म्हणलं, मी वाटच पाहू कुठं कुठं बसतो बाबा, तार काढून घे, ते लक्ष्मण जाणे ते जाणे, आपल्याला काय करावं लागते. तू येतं काही नाही त्याच्यात, म्हणजे बा त्या भानगडीत पडू नको जास्त. ते मुंशीराम करण ते लक्ष्मण रिपोर्टर द्या तिकडे काही करा. मी घरीच होतो म्हणलं, सात्री घेऊन अंगा, वातावरण काही बरोबर नाही म्हणलं बा, माझी काही तब्येत बरोबर नाही. मुंशीराम आलता बोलावले, आपण मी अटकलो ना आता, ते मारत्यान कुचिन पता केला वावरात मी, आता आमच्यावर येऊन राहिला चौकाचं नाव, लाईने पाटील मी झुमऱ्या, रातच्यानं ते वावरात ते जांगलो केला ते मारत्यान केला. आता ते म्हणते की बा झाबरू बोलावतो, कुत्र बोलावतो, ते चौकशी करतो असं म्हणलं लक्ष्मण. मग आता कसं करू मी सापडतो आता.
बापा रे तू आहेस का त्याच्यात? अरे बापा ती आग लागली की मग कसं आस लागतेस ना आपल्याला. बापा असं कर आता तू काय कर, आपलं आपलं सरळ सरळ खरं सांगून दे. कोणाले? आपलं येले देवदासले. आताच जाय आताच म्हणा बा असं असं मारत्यान केलं म्हणा. आपल्याला काही माहित नाही म्हणा बा, ते कसं मी त्याच्या संग फक्त गेलतो म्हणा. मी तेच म्हणून होतो की आमचं कसं तेच ठरलं. मी म्हणलं लाईनी पडला म्हणलं पाच मी काय करता विचार. आता ती म्हणे आपण सांगून दे म्हणे खरं खरं. मग जाऊ का मग मी सांगून दे का देवदास भाऊले? बस लवकर सांगून दे, नाही तर काय मीटिंग आहे म्हणते ना 4 वाजता. हे सांगे बा आपला मुशिरा 4 वाजता मीटिंग घेऊन आता करणार आहे म्हणे खरं खोटं. आता म्हणलं तू काय कर आधी सांगून दे म्हणा बा, माझ्या काही विषय नाही म्हणा याच्यात. खरं खरं अशी अशी परिस्थिती झाली होती. बरं तसंच करतो मग, नाही का कुठं बसता आपण घाल लावून घ्या लोची. हो ना मारते कुचिनपणा करू राहिला आम्हाला भोगायला करू राहिलं. म्हणून त्याला करू नको सगळं कुचिनपणा. बरं येतो मग मी, ठीक आहे मग.